नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हेमंत दामोदर जुमडे, विषय भौतिकशास्त्र, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी व शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय वणी करिता आपण यापूर्वी जे क्लासेस घेतलेले आहेत त्यामध्ये आजचा हा आपला 5वा क्लास. तर या क्लासमध्ये आपल्याला बघायचं आहे की कशा पद्धतीने आपण एक एक टॉपिक शिकत गेलेलो आहोत. आजचा आपला टॉपिक आहे कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आता कन्झर्वेशन हा शब्द आला की कन्झर्व म्हणजे अक्षय, ज्याचा क्षय होत नाही, नष्ट होत नाही. ते तुम्हाला लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी माहिती आहे? जवळपास प्रत्येकाला माहिती आहे. एनर्जी कॅन बी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय बट इट कॅन बी कन्वर्टेड वन फॉर्म टू अनदर फॉर्म इज कॉल्ड लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ mass can be neither created nor be destroyed but it can be converted one form to another form. This is the mass conservation of mass. अगदी त्याच पद्धतीने या ठिकाणी कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आपल्याला पाहायचं आहे. तर आपल्याला असं लक्षात येईल in the standard 11 we have been studied the conservation of linear momentum, which says that the linear momentum of an isolated system conserve in the absence of an एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. 11वीमध्ये आपण शिकलो आहोत की लिनियर मोमेंटम कन्झर्व होतो. तुम्हाला आठवत असेल त्या डायग्राम, एक मोठी गोळी आहे म्हणजे मोठा स्पियर आहे आणि एक छोटा स्पियर आहे. मोठ्या स्पियरने छोट्या स्पियरला टक्कर दिल्यानंतर तो मोठा स्पियर जो आहे थोड्या दूर गेल्यानंतर थांबतो आणि आपली जी एनर्जी होती ती कन्झर्व होते. ॲज सीन अर्लियर, टॉर्क अँड अँग्युलर मोमेंटम आर द रिस्पेक्टिव्ह अॅनालॉगस क्वांटिटी टू द फोर्स अँड लिनियर मोमेंटम इन द रोटेशनल डायनामिक्स. जसं तुम्ही पूर्वी बघितलं होतं त्या पद्धतीने हे टॉर्क आणि अँग्युलर मोमेंटम हे एकमेकाला अॅनालॉगस आहे. विथ सुटेबल चेंजेस दिस कॅन बी ट्रान्सफॉर्म इनटू conservation of angular momentum. As seen in the section, angular momentum or the moment of linear momentum of the system is given by angular momentum L is equal to R cross P. हा शेवटचा फॉर्म्युला लक्षात घ्या. L म्हणजे लिनियर मोमेंटम, R म्हणजे रेडियस आणि P म्हणजे अँग्युलर. L is equal to R cross P. हा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याला आपण बघा, वेअर R इज द पोझिशन वेक्टर ऑफ द ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड P म्हणजे काय तर लिनियर मोमेंटम. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम, जर आपण त्याला डिफरन्शिएट केलं त्या इक्वेशनला L इज इक्वल टू R क्रॉस P ला, तर आपल्याला मिळेल dl बाय dt इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ dt R क्रॉस P. आता याची डेरिव्हेटिव्ह आपण तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये डेरिव्हेटिव्ह बघितली असेल. जेव्हा आपण दोन क्रॉस प्रॉडक्टची डेरिव्हेटिव्ह काढतो, पहिल्याला कॉन्स्टंट ठेवून दुसऱ्याची अधिक दुसऱ्याला कॉन्स्टंट ठेवून पहिल्याची, तोच फॉर्म्युला इथे वापरलेला आहे. dl बाय dt R क्रॉस P, डेरिव्हेटिव्ह ऑफ dt R क्रॉस P इज इक्वल टू वेक्टर R इंटू dp बाय dt प्लस dr बाय dt इंटू वेक्टर P. बट dr पण याचा अर्थ काय होते ते इथे दिलेला आहे की रेट ऑफ चेंज ऑफ dr बाय dt म्हणजे v लिनियर व्हेलॉसिटी आणि dp बाय dt म्हणजे f. मग त्या व्हॅल्यू जर पुट केल्या तर dl बाय dt इज इक्वल टू r क्रॉस f प्लस m इंटू v क्रॉस v. पण क्रॉस प्रॉडक्ट जर असेल आणि एकाच वेक्टरचा i क्रॉस i 0 होतो, त्याच पद्धतीने v क्रॉस v सुद्धा 0 होईल. Therefore dl by dt is equal to r cross f हे आपल्याला इक्वेशन. बट r cross f is the moment of force or torque. त्याला टेस्ला या लेटरने दाखवलेला आहे. Therefore Tesla is equal to dl by dt. Thus if Tesla is equal to constant, dl by dt is equal to constant आणि dl by dt constant जर असेल तरच तो 0 असू शकतो, म्हणजेच L is equal to constant 0 या ठिकाणी दाखवलेला आहे. Hence the angular momentum L is conserved in the absence of a external unbalanced torque Tesla. This is the principle of conservation of angular momentum analogous to the conservation of linear momentum. Examples of conservation of angular momentum during some shows of the ballet dance, acrobat in circus. आपल्याला बरेचसे एक्झाम्पल पाहता येईल कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचे.
ज्याच्यामध्ये बॅलेट डॅन्सर, सर्कसमध्ये असणारा ॲक्रोबॅट, स्पोर्ट लाईक आईस स्केटिंगचं स्पोर्ट, डायव्हिंग इन स्विमिंग पूल एक्सेट्रा, असे खूप सारे एक्झाम्पल पाहता येईल. द प्रिन्सिपल ऑफ conservation of angular momentum is realized in all these applications. The product L is equal to I into omega is equal to I into 2 pi n is constant. Once the player acquires a certain speed, thus if the moment of inertia is the increase, the angular speed and hence the frequency of revolution n is decreases. Also if the moment of inertia is the decreases, the frequency is the increases. त्याचे एक्झाम्पल जेव्हा आपण पाहूया त्याच्यामध्ये आपल्याला सर्व गोष्टी लक्षात येईल की यांना काय म्हणायचं. जसं बॅलेट डॅन्सर, तुम्ही बेली डॅन्स किंवा बॅलेट डॅन्सरचं नाव ऐकलं असेल, ज्यामध्ये काय होते की एक डान्सर असतो, तो आपली पोझिशन घेतो. ड्युरिंग द आईस बॅलेट द डॅन्सर हॅव टू अंडरटेक द राऊंड स्मॉलर अँड लॉंगर रेडाय, म्हणजे ते दुरून दुरून मोठ्या रेडियसचे राऊंड परफॉर्म करतात. The dancers comes together while taking the round of the smaller radius near the center. आणि जसजशी ते सेंटरकडे येतात तसतशी त्यांची रेडियस कमी होत जाते. आता याच्यामध्ये नेमकं होते काय? इन दिस केस द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम बिकम्स द मिनिमम. मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो कमीत कमी होते अँड द फ्रिक्वेन्सी इज इन्क्रीजेस to make it thrilling. While outer round, the dancer outstretch their legs and arms. म्हणजे जर समजून त्याला की बाहेर जायचं असेल तर त्यांना अशा पद्धतीने हात बाजूला करावा लागेल, आणि जर समजा जर त्यांना जर थांबायचं असेल तर हातांना ते फोल्ड करतील. This increase their momentum of inertia that reduce the angular speed. जशी रेडियस वाढत गेली तसतसा अँग्युलर स्पीड कमी होत जाईल आणि लिनियर स्पीड जे आहे, हेन्स लिनियर स्पीड दिस इज एसेन्शियल टू प्रिव्हेंट स्लिपिंग, म्हणजे घसरू नये म्हणून त्या ठिकाणी ते बॅलन्स धरण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यानंतर डायव्हिंग इन ए स्विमिंग पूल. स्विमिंग पूलमध्ये जाणारे डायव्हर्स बघितले असतील तुम्ही, स्विमर म्हणतो आपण त्यांना, पोहणारे माणसं. पोहण्याची जी रेस असते ती स्विमर. व्हाईल ऑन डायव्हिंग बोर्ड द डायव्हर स्केच देअर बॉडी सो ॲज टू इन्क्रीज द मोमेंट ऑफ इनर्शिया. अशा पद्धतीने आपल्या बॉडीला ते ॲडजस्ट करतात की त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो कमीत कमी असला पाहिजे. मोमेंट ऑफ इनर्शिया इमिजिएटली आफ्टर लिव्हिंग द बोट they fold their body. This reduces the moment of inertia considerably. As a result, the frequency is the increases and they can complete more round in air to make the show attractive. म्हणण्याचा अर्थ काय आहे की पाण्यामध्ये जात असताना त्याची पोझिशन जी असते ती अशा पद्धतीने बॉडीला फोल्ड करतात की ते जास्तीत जास्त टेक घेऊ शकतात आणि जास्तीत जास्त अंतर कमी वेळात पार करू शकतात. Again, while entering into the water, they sketch the body into the streamline shape. This allows them a smooth entry into the water. आणि जेव्हा पाण्यात जायचं असतं त्यावेळेस अशा पद्धतीने ते एंट्री करतात की ते सरळ पाण्यामध्ये ओढू शकतात, ज्याच्यामुळे कमीत कमी फोर्स त्यांना फेस करावा लागतो. पुढचं हेडिंग आहे रोलिंग मोशन. द ऑब्जेक्ट, ए सिलेंडर, स्पियर, व्हील एक्सेट्रा आर क्वाइट ऑपन टू सीन टू बी परफॉर्म रोलिंग मोशन. एखादं सिलेंडर असेल, एखादं स्पियर असेल किंवा एखादं व्हील असेल, ते आपल्याला रोलिंग मोशन परफॉर्म करताना दिसतात, म्हणजे रोल होताना आपल्याला दिसतात. इन दिस केस स्क्वेअर रोलिंग टू मोशन्स आर अंडरटेकिंग सायमल्टेनियसली. एखादी वस्तू रोल होत जाण्यासाठी, जशी ही माझ्या हातामध्ये असणारी मार्कर आहे, ही या ठिकाणाहून या ठिकाणी रोल होत जात असताना आपल्याला दोन गोष्टीचा विचार करावा लागेल. सर्क्युलर मोशन अँड लिनियर मोशन. म्हणजे बघा या ठिकाणी सर्क्युलर मोशन पण होत आहे परफॉर्म, तुम्हाला जर दिसत असेल सर्क्युलर मोशन पण होत आहे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे. याचा अर्थ तो काय करताय, ज्याला आपण ट्रान्सलेशनल मोशन म्हणतो, लिनियर मोशन म्हणतो, ते लिनियर मोशन पण या ठिकाणी होतं. इंडिव्हिज्युअल मोशन ऑफ द पार्टिकल एक्सेप्ट at one of the center of the mass there is a too difficult to describe. However, for theory of consideration we can consider the actual motion to be the result of circular motion of the body as a whole about its own symmetrical axis and the linear motion of the body assuming to be concentrated at the center of the mass. In other words, the center of the mass performs purely translational motion.
ही जी वस्तू आहे ती ज्यावेळेस गोल फिरत गेली या ठिकाणापासून या ठिकाणी, तर या ठिकाणी हा स्वतः रोल पण होत गेला आणि समोर ट्रान्सलेट पण होत गेला. म्हणजे लिनियर मोशन पण आहे आणि सर्क्युलर मोशन पण आहे, म्हणण्याचा अर्थ असा आहे. अकॉर्डिंग टू द ऑब्जेक्ट पजेसेस टू टाइप्स ऑफ कायनेटिक एनर्जी. त्या ठिकाणी दोन प्रकारची कायनेटिक एनर्जी असायला पाहिजे, रोटेशनल आणि ट्रान्सलेशनल. दोन एनर्जीज असेल कायनेटिकची, रोटेशन होत असताना रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. सम ऑफ दिस टू इज द टोटल कायनेटिक एनर्जी. त्या दोघांची बेरीज म्हणजे टोटल कायनेटिक एनर्जी असते. कन्सिडर द ऑब्जेक्ट of moment of inertia I rolling uniformly. Following quantities can be related: v linear speed, center of mass, r radius of the body, omega angular speed of the rotation of the body. आणि आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, v इज इक्वल टू आर इंटू ओमेगा. तो फॉर्म्युला जर पुट केला तर ओमेगा इज इक्वल टू व्ही बाय आर फॉर एनी पार्टिकल. एम इज इक्वल टू मास ऑफ बॉडी, के इज इक्वल टू रेडियस ऑफ गायरेशन आणि आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर. हा पण फॉर्म्युला आपण यापूर्वी बघितलेला आहे. मग टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी किती असायला पाहिजे, तर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी यांची बेरीज. ती बेरीज किती असेल, ई इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर प्लस हाफ आय इंटू ओमेगा स्क्वेअर. म्हणजे कोणकोणती आहेत बघा एकदा. पहिली ट्रान्सलेशनल, दुसरी रोटेशनल. ट्रान्सलेशनल हाफ एम व्ही स्क्वेअर आणि रोटेशनल हाफ आय इंटू ओमेगा स्क्वेअर. म्हणजेच हाफ एम व्ही स्क्वेअर प्लस हाफ आयची व्हॅल्यू एम के स्क्वेअर पुट केली, ओमेगाची व्हॅल्यू व्ही बाय आर स्क्वेअर केली, तर आपल्याला फॉर्म्युला मिळेल हाफ एम व्ही स्क्वेअर 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. इट मस्ट बी रिमेंबर दॅट द स्टॅटिक फ्रिक्शन इज इसेन्शियल फॉर ए प्युअरली rolling motion. In this case, it prevents the sliding motion. You might have noticed that many times, while rolling down, the motion is initially a purely rolling motion that later on turns out of the sliding motion. Similarly, if you push a sphere-like object along a horizontal surface, initially it slips for some distance and then start rolling. जर समजून चला की तुम्ही एखादा बॉल घेतला आणि त्याला जर दूर फेकला, तर तुम्हाला काय लक्षात येईल की तो बॉल जो आहे तो थोड्या वेळासाठी घसरत जाईल आणि नंतर मात्र रोल होत जाईल. कारण सुरुवातीला जो असतो स्पीड जास्त असतो, त्यामुळे घसरत जाण्याचं थोड्या प्रमाणात का होईना पण तो स्लाइड होत जाईल आणि नंतर मात्र रोल व्हायला सुरुवात होईल. तीच पोझिशन या ठिकाणी दाखवलेली आहे बघा या फिगरमध्ये. लिनियर ॲक्सेलरेशन अँड स्पीड व्हाईल प्युअर रोलिंग डाऊन ॲट इन्क्लाइन प्लेन. एक ऑब्जेक्ट आहे, गोल ऑब्जेक्ट, जो वरून खाली येत आहे इन्क्लाइन प्लेन. इन्क्लाइनेशनचा अँगल थिटा आहे, दाखवलेला आहे बघा. काय म्हणत आहे इन दिस फिगर, ए रिजिड ऑब्जेक्ट ऑफ मास एम. एक ऑब्जेक्ट घेतला ज्याचा मास एम आहे, रेडियस आर आहे, रोलिंग डाऊन इन इन्क्लाइन प्लेन, आणि तो खालच्या बाजूला रोल होत आहे विदाउट स्लिपिंग, न घसरता. म्हणजे तो फिरत फिरत चाललेला आहे. आता घसरता आणि न घसरता या दोन शब्दात काय फरक आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला दिसेल. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे एक बुक आहे आणि या बुकावर मी हा पेन ठेवला. या ठिकाणी हा जो पेन आहे तो या ठिकाणी रोल होत आला, या ठिकाणी रोल होत आला. तोच जर अँगल जास्त असेल तर रोल होणार नाही, तो सरळ स्लाइड घसरत जाईल. ही जी पोझिशन आहे ती घसरणी आहे आणि ही जी आहे ती रोलिंग आहे. हा दोघातला फरक आहे. विदाउट स्लिपिंग, इन्क्लायनेशन ऑफ द प्लेन विथ द हॉरिझॉन्टल इज थिटा. या ठिकाणी डायग्राममध्ये थिटा पण दाखवलेला आहे. एच इज त्याची हाईट आहे आणि एस हे डिस्टन्स आहे, म्हणजे वरच्या पोझिशन पासून खालच्या पोझिशन पर्यंत. As the object start rolling down, its gravitational potential energy is converted into the kinetic energy of the rolling. Starting from the rest, let v be the speed of the center of mass of the object comes down through the vertical distance h. दिलेल्या डायग्राम वरून काय लक्षात येत आहे, टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर प्लस हाफ आय इंटू ओमेगा स्क्वेअर, जो आपण रोटेशनल आणि ट्रान्सलेशनल मोशनसाठी काढला होता तो. म्हणजे लिनियर आणि रोटेशनल स्पीड घेतलेला आहे तो मगाचाच फॉर्म्युला. इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. पण
एनर्जी मॅक्झिमम किती असू शकते, तर ती पोटेन्शियल एनर्जी, आणि मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी किती असते, तर ती पोटेन्शियल एनर्जीची स्टँडर्ड व्हॅल्यू आहे mgh, ज्या ठिकाणी m ही मास आहे, g ग्रॅव्हिटी आहे आणि h हाईट आहे. मग ती दोन्ही इक्वल असले पाहिजे, कारण एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. मग या फॉर्म्युल्यानुसार mgh इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, याला जर आपण जर इक्वेट केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की लिनियर व्हेलॉसिटी व्ही किती असायला पाहिजे, ती असायला पाहिजे अंडर रूट ट्वाइस जी एच अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला मिळेल. लिनियर डिस्टन्स ट्रॅव्हल अलॉंग द प्लेन एस इज इक्वल टू एच अपॉन साइन थिटा. जर आपण थिटा दिलेला आहे त्याच्यावरून साइन थिटा काढण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला एच बाय एस निघेल, आणि मग त्यावरून जर आपण जर साइन एसची व्हॅल्यू काढली तर तो एच अपॉन साइन थिटा ही व्हॅल्यू मिळेल. ड्युरिंग धिस डिस्टन्स द लिनियर व्हेलॉसिटी हॅज द इन्क्रीज फ्रॉम द 0 to v if a is a linear acceleration along the plane. Twice as is equal to v square. Therefore twice a is equal to बघा या फॉर्म्युला, ट्वाइस ए इज इक्वल टू व्ही स्क्वेअर, आणि या ठिकाणी आपण ट्वाइस ए एस ची व्हॅल्यू ठेवली एच अपॉन साइन थिटा. फॉर्म्युला कुठून आला, तर आपले जे कायनेमॅटिकल इक्वेशन होते ते कायनेमॅटिकल इक्वेशन आहे, त्या इक्वेशन मध्ये हा फॉर्म्युला पुट केलेला आहे. ट्वाइस जी एच अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर मायनस 0. ए इज इक्वल टू जी साइन थिटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, हे इक्वेशन आपल्याला मिळेल. कशासाठी, ॲक्सेलरेशनसाठी. जर एखादी वस्तू स्लाइड होत असेल प्युअरली, म्हणजे विदाउट फ्रिक्शन ती वस्तू स्लाइड होत आहे, घसरत आहे फक्त, द ॲक्सेलरेशन इज जी साइन थिटा अँड फायनल वेलोसिटी इज ट्वाइस जी एच. Thus, during the pure rolling, the factor 1 plus k square by r square is the effective for the both the expression. हा महत्वाचा फॅक्टर आहे रोलिंग मोशन. आता यावरून काही रिमार्क्स दिलेले आहेत ते पण पहा. फॉर ए रोलिंग ऑब्जेक्ट, इफ द एक्सप्रेशन फॉर द मोमेंट ऑफ इनर्शिया is the form of n mr square, the numerical factor n gives the values of k square by r square for that object. For example, for a uniform solid sphere, I is equal to 2 by pi mr square is equal to mk square, k square by r square is equal to 2 by pi. Similarly, k square by r square is equal to 1 for a ring or a hollow cylinder. अशा पद्धतीने वेगवेगळ्या याचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येईल. k square by r square is equal to 1 by 2 for the uniform disk or the solid cylinder. K square by r square is equal to 2 by 3 for a thin hollow sphere. When a rod roll, it is actually cylinder that is rolling. While rolling, the ratio translational kinetic energy, rotational kinetic energy and total kinetic energy is किती असेल, ट्रान्सलेशनल साठी 1, रोटेशनल साठी के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, आणि टोटल एनर्जीचा रेशो असेल 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. फॉर एक्झाम्पल, फॉर ए हॉलो स्पियर, जर समजून चला की हॉलो स्पियर जर असेल तर के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 by 3. Translational kinetic energy is to rotational kinetic energy is to total energy kinetic energy 1 is to 2 by 3 is to 1 plus 2 by 3, that is 3 is to 2 is to 5. हा रेशो आपल्याला मिळेल. पर्सेंटेज वाईज जर डिस्ट्रीब्युशन बघायचं असेल तर पर्सेंटेज वाईज 60% कायनेटिक एनर्जी असेल आणि 40% रोटेशनल असेल, दोन्ही मिळून 100%. त्यानंतर काही महत्वाचे इक्वेशन दिलेले आहे, ॲनालॉगस कायनेमॅटिकल इक्वेशन बघा. व्ही ॲव्हरेज व्हेलॉसिटीचं इक्वेशन आहे u प्लस व्ही अपॉन 2, म्हणजे लिनियर ॲव्हरेज व्हेलॉसिटी इनिशियल व्हेलॉसिटी प्लस फायनल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय 2. तर ॲव्हरेज अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणून एका ठिकाणी आपल्याला इक्वेशन फॉर ट्रान्सलेशनल मोशन दिलेले आहे, दुसऱ्या ठिकाणी इक्वेशन फॉर रोटेशनल मोशन दिलेले आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी ॲव्हरेज किती असेल तर ओमेगा 0 प्लस ओमेगा अपॉन 2, या ठिकाणी ओमेगा 0 ही सुरुवातीची अँग्युलर व्हेलॉसिटी, ओमेगा ही नंतरची अँग्युलर व्हेलॉसिटी, त्यांचा डिफरन्स. त्याच्यानंतर दुसरं व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, हा फॉर्म्युला ट्रान्सलेशनल मध्ये लागू पडेल, म्हणजे लिनियर मध्ये लागू पडेल, तर रोटेशनल मध्ये ओमेगा इज इक्वल टू ओमेगा 0 प्लस अल्फा टी हा फॉर्म्युला लागू पडेल.
त्याला जर आपण जर बघितलं तर अल्फा इज इक्वल टू डी व्ही बाय डी टी व्ही मायनस यू बाय टी हे ट्रान्सलेशनलमध्ये असेल, तर अल्फा इज इक्वल टू ओमेगा मायनस ओमेगा झिरो अपॉन टी हा जो फॅक्टर आहे तो रोटेशनलमध्ये. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर हा फॉर्म्युला जो ट्रान्सलेशनलसाठी आहे. रोटेशनलसाठी तोच फॉर्म्युला असेल थिटा इज इक्वल टू ओमेगा झिरो टी प्लस अल्फा टी स्क्वेअर. कसा आला तो त्या ठिकाणी डिराईव्ह करून दाखवलेला आहे. त्याच्यानंतर शेवटचं कायनेमॅटिकल इक्वेशन व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए एस आणि रोटेशनल मोशनसाठी ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा झिरो स्क्वेअर प्लस ट्वाईस अल्फा थिटा या पद्धतीने कायनेमॅटिकल इक्वेशन दिलेले आहे. आता काही महत्त्वाचा पार्ट दिलेला आहे आणि त्याची माहिती दिलेली आहे. ॲनालॉगस क्वांटिटी बिटवीन ट्रान्सलेशनल अँड रोटेशनल मोशन. ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल मोशनच्या काही ॲनालॉगस क्वांटिटी दिलेल्या आहेत, त्यांचे सिम्बॉल दिलेले आहेत, सिम्बॉल आणि क्वांटिटी आणि त्यांचे एक्सप्रेशन पण दिलेले आहे. थोडक्यात बघा म्हणजे लक्षात येईल. लिनियर डिस्प्लेसमेंट आपण एस या लेटरने दाखवतो, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा या लेटरने दाखवतो. त्यांच्यातलं इंटर रिलेशन काय आहे, तर एस इज इक्वल टू आर इंटू थिटा किंवा थिटा इंटू आर. लिनियर व्हेलॉसिटी आपण व्ही म्हणून दाखवतो जो ds बाय dt असतो. अँग्युलर व्हेलॉसिटी आपण ओमेगा या लेटरने दाखवतो. ओमेगा इज इक्वल टू डी थिटा बाय dt म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि इंटर रिलेशन आहे v इज इक्वल टू ओमेगा इंटू आर. लिनियर ॲक्सेलरेशन अल्फा इज इक्वल टू dv बाय dt, अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा बाय dt, अल्फा इज इक्वल टू ए इंटू आर. हे तिन्ही इक्वेशन मध्ये आपल्याला दिसेल की हे दोन्ही एकमेकाशी आर ने रिलेटेड झालेले आहेत. त्याच्यानंतर पुढे इनर्शिया किंवा मास. लिनियर मोशन मध्ये m च्या साहाय्याने दाखवले जाते मास, तर रोटेशनल मोशन मध्ये मास आय च्या साहाय्याने दाखवले जाते आणि त्यांचं रिलेशन आहे आय इज इक्वल टू आर स्क्वेअर इंटू डी एम इंटिग्रेशन आर स्क्वेअर इंटू डी एम किंवा समेशन ऑफ एम आय आर आय स्क्वेअर. लिनियर मोमेंटम p इज इक्वल टू एम व्ही ट्रान्सलेशनल मोशन मध्ये. रोटेशनल मोशन मध्ये अँग्युलर मोमेंटम एल इज इक्वल टू आय इंटू ओमेगा आणि रिलेशन आहे एल इज इक्वल टू आर क्रॉस पी. फोर्स लिनियर मोशन मध्ये एफ इज इक्वल टू डी पी बाय डी टी, तर रोटेशनल मोशन मध्ये टॉर्क वापरले जाते टेस्ला इज इक्वल टू डी एल बाय डी टी आणि रिलेशन आहे टेस्ला इज इक्वल टू आर क्रॉस एफ. वर्क डन फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट ट्रान्सलेशनल मोशन मध्ये आणि रोटेशनल मोशन मध्ये तेच फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट दॅट इज एफ इंटू एस ट्रान्सलेशनसाठी, तर रोटेशनलसाठी टेस्ला इंटू थिटा. पॉवर डी डब्ल्यू बाय डी टी रेट ऑफ चेंज ऑफ वर्क एफ इंटू व्ही, तर या ठिकाणी पी इज इक्वल टू डी डब्ल्यू बाय डी टी विच इज इक्वल टू टेस्ला इंटू ओमेगा. त्या पद्धतीने आपल्याला काही इक्वेशन दिलेले आहेत जे महत्त्वाचे आहे आणि हे इक्वेशन आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना युजफुल ठरणार. त्याच्यानंतर परत पुन्हा एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर द सम सिमेट्रिक ऑब्जेक्ट. काही ऑब्जेक्ट दिलेले आहे जे सिमेट्रिक आहेत, ज्यांच्यामध्ये कुठल्या तरी ॲक्सिसची सिमेट्री आहे आणि त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो तो दिलेला आहे. कधी कधी एक मार्कासाठी यापैकी पण एखादा प्रश्न असू शकतो ज्याचे 4 ऑप्शन दिलेले असेल आणि त्यापैकी योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचा असेल. एक थिन रिंग आहे किंवा हॉलो सिलेंडर आहे ज्याच्या सेंट्रल ॲक्सिसला, जसं या डायग्राम पहिल्या डायग्राममध्ये आपल्याला दिसत आहे की एक तर रिंग असेल किंवा सिलेंडर असेल, त्याच्या सेंटरमधून जाणारी ॲक्सिस ज्याची रेडियस आर आहे, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असायला पाहिजे आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. थिन रिंग असेल पण ती डायमीटरमधून जर जात असेल, आर ही रेडियस असेल, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असायला पाहिजे हाफ एम आर स्क्वेअर. ॲन्युलर रिंग और थिक वॉल हॉलो सिलेंडर जर असेल, सेंट्रलमधून जर जात असेल, आय इज इक्वल टू हाफ एम आर वन प्लस आर टू स्क्वेअर. आर वन पहिली रेडियस म्हणजे आतली रेडियस, आर टू बाहेरची रेडियस यांचा स्क्वेअर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर थिन युनिफॉर्म सॉलिड सिलेंडर सेंट्रलमधून जर जात असेल सिलेंडरच्या, तर मोमेंट ऑफ इनर्शिया असायला पाहिजे हाफ एम आर स्क्वेअर. युनिफॉर्म डिस्क असेल, डायमीटरमधून जर जात असेल, तर मोमेंट ऑफ इनर्शिया असायला पाहिजे 1/4 एम आर स्क्वेअर. थिन हॉलो स्पियर असेल, सेंट्रलमधून जात असेल, तर मोमेंट ऑफ इनर्शिया असेल 2/3 एम आर स्क्वेअर. सॉलिड स्पियर असेल, सेंटरमधून जात असेल, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असायला पाहिजे 2/5 एम आर स्क्वेअर.
युनिफॉर्म सिमेट्रिक स्पियर असेल, सेंटरमधून जर जात असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असायला पाहिजे 2/5 m इंटू r2 स्क्वेअर मायनस r1 स्क्वेअर r2 डिवायडेड बाय r2 क्यूब मायनस r1 क्यूब. थिन युनिफॉर्म रॉड और ए रेक्टँग्युलर प्लेट असेल परपेंडिक्युलर टू द लेंथ पासिंग थ्रू द सेंटर आणि असा रॉड आहे ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू 1/12 ml स्क्वेअर असायला पाहिजे. थिन युनिफॉर्म रॉड और रेक्टँग्युलर प्लेट असेल परपेंडिक्युलर असेल लेंथला अबाउट द वन एंड, त्याच्या एका एंडला जसं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे I इज इक्वल टू 1/3 mr स्क्वेअर इतका त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असायला. युनिफॉर्म प्लेट और रेक्टँग्युलर पॅरलेलोपाईप जसा डायग्राममध्ये दाखवलेला आहे पॅरलेलोपाईप सेंट्रल ॲक्सिस मधून जात असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 1/12 ml स्क्वेअर प्लस बी, ज्या ठिकाणी बी ही त्याची ब्रेथ असेल. युनिफॉर्म सॉलिड राईट सर्क्युलर कोन सेंटरमधून जात असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया I आहे तर तो असेल 3/10 mr स्क्वेअर. हॉलो राईट सर्क्युलर कोन असेल, तोच कोन जर पोकळ असेल, युनिफॉर्म असेल, पहिला सॉलिड आहे तर दुसरं पोकळ आहे, तर त्याच्यासाठी सेंट्रल ॲक्सिस मधून जाणाऱ्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया असेल 1/2 mr स्क्वेअर. या पद्धतीने आपलं पहिलं युनिट जे आहे रोटेशनल डायनामिक्स ते या ठिकाणी संपलं. युनिट जरी संपलं असलं तरी या युनिटवरचे प्रॉब्लेम असतील किंवा प्रश्न असतील ते आपण पुढच्या येणाऱ्या पिरियडमध्ये घेणार आहोत. आणि आजचा जो पार्ट होता त्याविषयी कुणाला जर काही शंका असेल तर या ठिकाणी माझा मोबाईल नंबर मी दिलेला आहे. या स्लाईडवर जो तुम्हाला मोबाईल नंबर दिसत आहे यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून किंवा मला तो प्रश्न व्हॉट्सअप करून तुम्ही पाहिजे ते विचारू शकता की एखादा पोर्शन नाही समजला तर मला रिपीटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.